जिल्ह्यामध्ये अघोषित आणीबाणी लागली का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना आता पडतो आहे। कारण न्याय मागणं, सत्याग्रह करणं, आंदोलन करणं, हक्क मागणं याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे। आम्ही रेल्वे रोको घोषित केला, रेल्वे रोको करण्याच्या आधीच मला पोलिसांनी अटक केलं, पोलीस कोठडीमध्ये डांबलं, न्यायालयासमोर हजर केलं, मला 15 दिवस तुरुंगात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं शांततेच्या मार्गाने झाली, मला अटकेत असताना माझी पत्नी आणि माझ्या सहकाऱ्यांनी रेल्वे रोको करायला गेले, तो रेल्वे रोको करण्याआधीच त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। अचानक रात्री मला मेहकर पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी, कुणालाही न सांगता। आणि मेहकरलाच का नेलं? विद्यमान खासदार मेहकरचे आहेत म्हणून तिथं मला लोकांना धाक दाखवायला नेलं का की रविकांत तुपकरला आम्ही अटक करून आणू शकतो? ही बातमी पसरल्यावर हजारो शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आणि त्याही शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नेत्यांनी करून घेतलेले आहेत। जे लोक तिथे उपस्थित नव्हते अशा सुद्धा अगदी 85-86 वर्षाच्या वयस्कर माणसांवर, की जे लोक आमच्या चळवळीमध्ये आम्हाला मदत करतात, याही लोकांची नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। जो आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, जनाधार आम्हाला मिळतो आहे, गावागावातले शेतकरी, मजूर, तरुण आमच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जॉईन होत आहेत। त्यामुळे काही सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा प्लान या सत्ताधारी नेत्यांचा अनेक दिवसांपासून सुरू आहे। खोट्या केसेस करणं, तुरुंगात टाकणं, वेळप्रसंगी मारामाऱ्या घडून आणलं आणि आम्हाला टार्गेट करणं असा उद्योग सत्ताधारी नेत्यांनी चालवलेला आहे। ही अघोषित आणीबाणी आम्ही चालू देणार नाही। या सत्ताधारी नेत्यांचा बुरखा आता सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये फाडणार आहे। आम्हाला अटक करून, खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज शेतकरी चळवळीचा दाबला जाणार नाही। तुम्ही आम्हाला अटक करा, तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फासावर चढवा, काही करा, परंतु शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हा आमचा निर्धार ठरलेला आहे।